सुजय भोईर यांनी जर सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले तर भूषण देवराम भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, तसेच जय मल्हार स्पोर्ट्सच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक साध्य केली तर रमेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यस, प्राइज सुद्धा लागले जातात या ठिकाणी, वैयक्तिक पारितोषिक लागले जातात आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून. आणि हे मोटिवेशन आहे खेळाडूला की चांगला खेळ दाखवावा, आणि चांगला खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक येतात. त्यानंतर आपण बघतोय आमचे जे प्रमुख मान्यवर येतात यूट्यूबच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज, लाईव्ह टेलिकास्टचं किंग म्हटलं जातात रवी गुरवी अँड कंपनी यांचं थेट प्रेक्षेपण आपण पूर्ण जगभर पाहू शकता. या स्पर्धेचं जी स्पर्धा आपण बघतोय सोनोई मरोई मित्रमंडळ बालकुम आणि बालकुमचा राजा आयोजित आणि सुजय भोईर यांच्याकडे खुशखबर असणार आहे. समीर यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक. जर आपण हॅट्रिक साध्य केली तर नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक समीर भोईर यांच्याकडून. ओटू हेमंत सर. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल यावेळेला वाईड ऑफ लॉंगच्या दिशेने कॅच होऊ शकतोय आणि अप्रतिम कॅच घेतलेला पहिल्याच बॉलवर आउट होतोय बॅट्समन जयेश. आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामा मुली गो, आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामा मुली. फुल टॉस बॉल होता वाईड ऑफ लॉंग आणि काउकॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर अप्रतिम कॅच घेतोय तिथला फिल्डर आणि आउट करतोय बॅट्समन जयेशला. पहिला बॅट्समन शून्यावर आउट होतोय. तर नक्कीच सुजय भोईर यांच्याकडे खुशखबर असणार आहे. एक गडी तर बाद केला आहे. जर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक भूषण देवराम भोईर यांच्याकडून. तर पाहूया 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय का यावेळेस सुजय. एक चांगला गोलंदाज आहे जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघाचा, एक स्ट्रायकर गोलंदाज आहे. व्यवस्थित लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असतो. याच कारणास्तव मॅन्डेटरी पॉवर प्ले नेहमीच षटक सुजय हाताळत असतो. मात्र पहिल्याच चेंडूवरती हेमंत सर, पहिल्या चेंडूवरती जर गडी बाद केला, एक सफलता प्राप्त केली तर लगेच गोलंदाजाचा आत्मविश्वास लगेचच डबल होताना दिसतो आपल्याला. यस, खरोखरच, कारण पहिल्या बॉलवर आपण बघितलं विकेट मिळत आणि मी म्हणेन की फिल्डिंग सुद्धा अप्रतिम झाली. तिथला फिल्डरने अतिशय चांगला कॅच घेतला आणि आउट केला होता. वैभव याने कॅच घेतला होता. म्हटलं जाते ना, बुडत्याला काडीचा आजार, तसंच गोलंदाजाला शतरक्षाचा आधार असणं फार गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवर सुजय पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेटचा मारा ऑन द राईट वॉटर स्टॉक. निश्चितच या ठिकाणी धावा पूर्ण करायच्या आहेत. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. लॉंगच्या दिशेने एक चांगला शॉट होता बॅट्समन विशाल याच्या बॅटमधून आणि स्कोर होतोय या ठिकाणी 2 रन्स. खातं खोललं जाते विशाल याचं आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते भव्य 11 वॉकविल टीमचं. दैवत नंबर 3चा वन डाऊनचा बॅट्समन आहे. दैवत सर आपण विचार केला तर एक अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातोय भव्य 11 वॉकविल टीमचा. यानंतर आणखीन मॅच असेल आज. जर बघितलं एकंदरीत 3 बाळकुंचे टीम या ठिकाणी ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. आज पहिला दिवस या स्पर्धेचा 21 फेब्रुवारी आणि आज महाशिवरात्री सुद्धा आहे. राऊंड विकेटनी पुन्हा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा सोपा कॅच घेतला जातोय आणि आउट होतो बॅट्समन विशाल. सुजय भोईर आपल्या संघासाठी करत असताना दरम्यान सलग 2 चेंडूंवरती जर 2 गडी बाद केले तर भूषण देवराम भोईर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक असणार आहे. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद घेतोय का यावेळेस सुजय. सामना करतोय एक आक्रमक फलंदाज दैवत. यस, दैवत यावेळेस स्ट्राईक एंड वर. आतापर्यंत 2 विकेट्स घेतलेल्या आहेत सुजय याने. विकेट 2 रन विकेट. 3 बॉलमध्ये 2 विकेट्स आणि 2 रन्स. अतिशय चांगला परफॉर्मन्स, चांगला बॉलिंग करताना दिसतोय बॉलर सुजय. एक ट्रम्प कार्ड बॉलर म्हटला जातोय सुजय याला.
जय मल्हार बालकुम टीमचा. पुन्हा राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. शॉर्ट पिच बॉल टॉप एज लागतोय. बॉल जातोय स्लिप मध्ये. निश्चितच एकच रन मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल येतोय. 1 रननी स्कोर पोहोचतोय 3 वर. 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ही सुरुवात आहे भव्य 11 वाकविल टीमची. फिल्डिंग बघितली आपण तर फक्त 2 फिल्डर आपल्याला बाहेर दिसतात. यावेळेस एक फिल्डर आपण बघितलं डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक फिल्डर आपण बघितलं तर डीप वाईडिश मिड विकेटच्या दिशेने. बाकी सर्व फिल्डर आपल्याला 30 या सर्कलच्या आतमध्ये दिसतात. बॉलिंग मार्कवर पुन्हा बॉलर सज्ज होतोय सुजय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा हवेत बॉल कॅच होऊ शकतो. स्वतः बॉलर सुजय बॉल खाली येतोय. पुन्हा एकदा सहज सोपा कॅच सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय बॅट्समन. डोंगरावर हाई घरू गो आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू. निरंजन साहेब, आपण इथे वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल. वळूया सामन्याकडे. दुसरा बॉलर येतोय. शेवटचा बॉल होता. निश्चितच वाईटचा इशारा अंपायर अनिल वाघेला यांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. स्कोर पोहोचतोय 4 वर. सकाळपासून पण बघतोय या विकेट्सवर आपण बघितलं तर निश्चितच बॉलरचा बोलबाला आहे. कारण कमी रन्स होताना दिसतात पहिल्या 2 मॅच मध्ये. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर सुजय. लास्ट बॉल टू गो. राईट आर्म राऊंड विकेटने. फक्त हलक्या हाताने खेळला जातो बॉलला. सिली मिडॉनच्या दिशेने एक सिंगल पूर्ण केली जाते आणि सिंगलने स्कोर पोहोचतोय 5 वर. 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या मॅन्डेटरीची पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर 3 विकेट्स घेतल्या बॉलर सुजय यांनी आणि फक्त 5 रन्स खर्च केले. अतिशय चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. येऊया छोटीशा डीजे ब्रेक नंतर पण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे स्वर्गीय बालकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 मध्ये. वेलकम एव्हरीबडी. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून हा दुसरा मॅच आहे. पहिला मॅच आपण बघितला जांतराजा वर्तकनगर वर्सेस सोनाई मरवी बालकुम आणि पहिल्या मॅच मध्ये बालकुम टीम सोनाई मरवी बालकुम टीम विजेता झाली होती. हा दुसरा मॅच आपण बघतो भव्य 11 वाकविल वर्सेस जय मल्हार बालकुम या 2 टीम मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स दाखवला बॉलर सुजय याने. पहिल्या ओव्हरमध्ये 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आणि फक्त 5 रन खर्च केल्या. यावेळेस बॉलिंग मार्कवर येतोय गुरुनाथ. अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. पहिलाच बॉल गुरुनाथ याचा. ऑन ड्राईव्ह केला तोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल. मात्र फिल्डिंग अतिशय चांगली. 1 रनसाठी रोखू शकला नाही बॅट्समनला तिथला फिल्डर. 1 रनने स्कोर पोहोचतोय 6 वर. 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. निश्चितच धावगती वाढवावी लागेल
आता मी म्हणेन आता की निश्चितच 5 ओव्हरमध्ये 40 पेक्षा जास्त रन यायला पाहिजे, कारण या विकेट्सवर स्कोर होताना आपल्याला दिसत नाहीये. राऊंड विकेटने बॉल शॉर्ट पिच होता जरूर, मात्र लेग ब्रेक बॉल होता असं वाटलं या ठिकाणून, कारण आमचा जो कॉमेंट्री बॉक्स आहे स्क्वेअर ऑफ द विकेट आहे हे बघू शकतो आपण. राऊंड विकेटने मारा करतो हा गुरुनाथ. थोडासा बाउन्स झाला होता आणि थोडासा लेग ब्रेक सुद्धा झाला होता बॉल. अनुभवी बॉलर आहे गुरुनाथ. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर लॉंग रनअपनी बॉलिंग करतोय. निश्चितच चेक नो, निश्चितच आमच्या लगेच नो घोषित करू शकतील. पुन्हा एकदा चिप केलंय हवेत बॉल. सोपा कॅच, सॉफ्ट डिस्पेसल, आउट होतोय बॅट्समन. गुरुनाथ जर आपण विचार केला तर निश्चितच गुरुनाथ सुद्धा एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय. 3 बॉल मध्ये 1 रन आणि फक्त 1 रन आणि 1 विकेट. श्रद्धांजलीचे बॅनर्स आपण बघू शकतो. कैलासवासी बाळकृष्ण रामा पाटील यांचे बॅनर्स आपल्याला दिसतात पूर्ण मैदानामध्ये आणि त्यांच्याच नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री अनिलजी बाळकृष्ण पाटील, त्यानंतर सोनवाई मरोळे मित्रमंडळ बालकुम आणि बालकुमचा राजा यांचे एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा पहिला दिवस आहे आणि खरोखरच या परिसरामध्ये एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईक एंडला आहे तो भाविक. फक्त हलक्या हाताने पुन्हा एकदा सिली मिड ऑफच्या दिशेने डिरेक्ट हिटचा प्रयत्न. या ठिकाणी जर डिरेक्ट हिट लागला असतं तर निश्चितच रनआउटच्या रूपाने बॅट्समन आउट होऊ शकला असतं. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये अर्थ दिला जात नाही. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतोय. 1 रननी स्कोर पोहोचतोय 7 वर 7. निश्चितच एक संधी आली होती रनआउटची. गुरुनाथ एक चांगली बॉलिंग करताना दिसतोय या ओव्हरमध्ये. पुन्हा बॉलिंग मार्कवर गुरुनाथ. राऊंड विकेटनी फक्त दिशा दाखवली, बॅटचा फेस ओपन केलं होतं. थर्ड मॅनच्या दिशेने 1 रन या ठिकाणी पूर्ण करतोय बॅट्समन. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय. स्कोर पोहोचतोय 8 वर 8 रन्स. खरोखरच आपण बघतोय स्कोर होताना दिसत नाही या आजच्या दिवसामध्ये. मला वाटतं दुपारच्या सत्रानंतर स्कोर थोडासा होताना दिसेल. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉलर गुरुनाथ. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर सुद्धा चुकला होता ज्यावेळेस बॅट्समन चुकला आणि बाईकच्या रूपाने 1 रन मिळते. या ठिकाणी भव्य 11 वॉकविल टीमला. ओव्हरची समाप्ती होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहिला फक्त आणि फक्त 9 रन्स 4 विकेटच्या नुकसानवर. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. डीजे यांच्या माध्यमातून आगरी कोळी गीत निश्चितच चांगलं गीत वाजलं जाते. आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूया. अविनाश तिसरा बॉलर येतोय बॉलिंग मार्कवर. जय मल्हार बालकुम टीम कडून. फिल्डिंग जर बघितलं एक स्वीपर कव्हर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर दिसतोय. त्यानंतर एक वाईड ऑफ लॉंग ऑफ दिसतो आपल्याला. आणखीन जर बघितलं ऑन साइडला एक काउ कॉर्नरला फिल्डर, एक मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला दिसतोय. पहिलाच बॉल. अप्रतिम डेलावारी. गती बघितली, अतिशय चांगली गती मेंटेन ठेवली होती या बॉलवर. लेंथ बॉल टाकला होता ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न.
बॅट्समनचा आणि डॉट जातोय. भाविक स्ट्राईक एंड वर आहे. पुन्हा बॉलिंग मार्कवर अविनाश. हो यावेळेला बघितला पुन्हा स्लिमिड ऑफच्या दिशेने बॉल डिरेक्टचा प्रयत्न. निश्चितच एक्स्ट्रा रन येतील या ठिकाणी. ओव्हर थ्रो झालेला आहे. थ्रो थोडासा खराब होतो. निश्चितच डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या 2 रन्स या ठिकाणी येतात. भव्य 11 वॉकविल टीमसाठी 2 रननी स्कोर पोहोचतो 11 वर. 11 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. पुरोहित या ठिकाणी स्कोरिंगचं काम करताना दिसतोय. अतिशय चांगली स्कोरिंग. पुन्हा बॉलिंग मार्कवर अविनाश. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करतोय. ओ पुन्हा एकदा आपण बघतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 1 रन पुन्हा एकदा डिक्लेअर मिळते आणि 1 रननी स्कोर पोहोचतोय 12 वर. ऍक्शन जर बघितली बॉलिंग ऍक्शन जर बघितली निश्चितच भरत वाघेला च्या स्टाईल मध्ये हा बॉलिंग करताना दिसतो बॉलर अविनाश. जवळजवळ 7 ते 8 पालोचा रन असेल अविनाशाचा. ओ यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. यस वाईटचा इशारा अंपायर अनिल वाघेला सर यांचा एक अतिरिक्त रन मिळते आणि 1 रनने स्कोर होतोय 13. तिसरा ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि 13 रन स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा आपण बघतो जय मल्हार बालकुम टीम या मॅच वर पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न आहे. हवेत बॉल या वेळेला बघूया डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. कॅच घेण्यासाठी जजमेंट थोडंसं चुकतो त्या फिल्डरचं आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 3 रन या ठिकाणी पूर्ण केले. जर पडद्याच्या बाहेर बॉल गेला असता फक्त 1च रन डिक्लेअर असते मात्र बॉल अडवला जातोय आणि या ठिकाणी 3 रन्स येतात. 3 रन्सनी स्कोर होतोय 16. आतापर्यंत या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर निश्चितच 1 षटकार फक्त पाहायला मिळाला जो कल्पेश म्हात्रे याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये. अविनाश पुन्हा एकदा पुन्हा एकदा शपथ क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि व्हाईटचा इशारा अंपायरचा. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता आउटसाइड द लेग स्टंप. 1 रन मिळते. स्कोर होतोय 17 रन. 17 फॉर द लॉस. ओ यावेळेस बाउन्सर होता. अपेक्षितपणे बाउन्स मिळाला होता आणि रनआउटच्या रूपाने बॅट्समन आउट. तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते. त्यावेळेस चांगला फटका हवेत मात्र बॉल आहे. पुन्हा शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी 2 मात्र मिसअंडरस्टँडिंग. कॅच सुटला जातोय. एक जीवनदान मिळतो बॅट्समनला आणि 1 रन सुद्धा मिळते. 1 रनने स्कोर होतोय 18 रन्स. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6-4 रन रेटनी या ठिकाणी बॅटिंग करताना दिसतोय वाकविलचा संघ. भव्य 11 वाकविल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन 5 विकेटच्या नुकसानावर. घेऊया छोटासा डीजे ब्रेक.
9 रन्स आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन दिल्या होत्या, 3 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 रन्स दिल्या होत्या बॉलर गुरुनाथ याने आणि 1 विकेट घेतला होता. आणि ओव्हर या ठिकाणी निश्चितच तर नक्कीच गोलंदाजाचं पृथक्करण आम्ही सांगतोय. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू 1 धाव, चौथा चेंडू वाईड होता, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर वाईड होता, त्यानंतर रनआउट, त्यानंतर 1 धाव. ओव्हर झालेली आहे. यस, ओव्हर पूर्ण झालेली आहे. आणि वारंवार तुम्हाला बॉलिंग विश्लेषण आम्ही सांगणार नाही की प्रत्येक बॉलला काय झालेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आमचे 2-2 स्कोरर आहेत या ठिकाणी. राऊंड विकेटनी यार पुलचा फटका डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात, सहज कॅच घेतोय आणि आणखीन एक बॅट्समन आउट होतोय भव्य 11 वाकविल टीमचा. पाटील एक अतिशय जबरदस्त बॅट्समन, खूप खूप धन्यवाद. निश्चित स्कोर येताना दिसत नाही. पहिल्याच बॉलवर विकेट घेताना दिसतो गुरुनाथ. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं 1 विकेट जरूर घेतला होता गुरुनाथ याने. यावेळेस सुद्धा बघितलं शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, पुल सक्सेसफुल नव्हता. बॅट्समन रोमित याचा आणि रोमित हा 0 निश्चितच 1 वर आउट होतोय. मनोज या ठिकाणी आपण बघतोय 11 बॉल आणखीन शिल्लक असतील आणि 11 बॉल साठी सामना करण्यासाठी आपण बघतोय एक चांगला बॅट्समन मनोज दिसतोय स्टॅक एंडवर. हा एक आक्रमक बॅट्समन आहे, अटॅकिंग बॅटिंग करतोय हा बॅट्समन. याच्यानंतरचा जो मॅच असेल, या मॅच मधून जिंकणारा संघ लढेल सोनोई मरोए बालकोम टीम जोडीला. म्हणजे निश्चितच लगेचच दुसऱ्या राऊंडचा मॅच लगेच आपल्याला पाहायला मिळेल. एक हा समाप्त केला जाईल आजच्या दिवसामधला. बॉलिंग मार्कवर गुरुनाथ पुन्हा एकदा मनोज साठी यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, निश्चितच बीट होतोय बॅट्समन मनोज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय, कुठल्या प्रकारची रन नाही या बॉलवर. डॉट बॉल. स्कोर आपण पाहिला फक्त 18 वर थांबलेला आहे. गुरुनाथ अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसतो. राईट आर्म राऊंड विकेटने आणि लेग ब्रेकचा मारा गुरुनाथ याचा. फिरकीचा मारा चांगला करताना दिसतोय हा बॉलर. पुन्हा आपण बघितला प्रतिम डिलेवारी. निश्चितच 2 बॉल डॉट होतोय या ठिकाणी. बॅट्समन मनोज अतिशय सुरेख बॉलिंग. यावेळेस बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा टाकतोय आणि आणखीन थोडासा बाहेरच्या दिशेने कट करतोय बॉलर गुरुनाथ. चांगली बॉलिंग करताना दिसतोय. आतापर्यंत 3 बॉलमध्ये एकही रन दिलेली नाहीये बॉलर गुरुनाथ यांनी. आणि मनोज सारखा चांगला खेळाडू आपल्याला दिसतोय खेळपट्टीवर. पुन्हा गुरुनाथ मनोज साठी. हो, यावेळेस पुन्हा बीट होतोय. बघूया काय झालेलं या ठिकाणी. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. वाईटचा इशारा, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. एक चांगला डिसिजन. 1+1 2 रन्स येतात. 2 रन्सनी स्कोर होतो 20 वर 20 फॉर द 6 विकेट्स. भरपूर उशिरा खेळण्यासाठी येताना दिसतो मनोज. एक अतिशय आक्रमक बॅट्समन म्हटला जातोय भव्य 11 वाकविल टीमचा. स्ट्राईक एंडवर येतो बॅट्समन भाविक. भाविकचा जर आपण विचार केला तर जवळजवळ नंबर 4 वर आलेला खेळण्यासाठी आतापर्यंत सर्वात जास्त धावा बनवणारा हा बॅट्समन आहे. वैयक्तिक 9 रन्सवर खेळतोय बॅट्समन भाविक. राईट आर्म राऊंड विकेटने शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे डीप मिड विकेटला. 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन आणि 1 रनने 10 वर पोहोचतोय भाविक आणि टीमचा स्कोर पोहोचतो 20 वर. एलिव्हेशन नव्हतं या पुल शॉट मध्ये. 21 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. गुरुनाथ पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगला टोटल ठेवावा लागेल बालकुम टीम समोर.
पुन्हा आपण बघितलं निश्चितच एक चांगला बॉल टाकतोय बॉलर गुरुनाथ. अतिशय चांगली बॉलिंग. पुन्हा बघितलं आपण अप्रतिम बॉलिंग आणि मन बाउन्स सुद्धा मिळतो, थोडासा टर्न सुद्धा मिळतो या विकेट्सवर बॉलर गुरुनाथ याला. लास्ट बॉल टू गो. अंतिम बॉल घेऊन जाईल बॉलर गुरुनाथ. लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा मिस होतोय मनोज आणि ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर स्कोर पाहिला फक्त आणि फक्त 21 रन 21. आणि शेवटचा एक ओव्हर शिल्लक असेल. कमीत कमीत शेवटच्या ओव्हरमध्ये 15 ते 20 रन यायला पाहिजे तर एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचू शकेल भव्य 11 वॉकफिल्ड टीम. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्समध्ये. भाविक हा आउट. शिवरात्रीचं एक चांगलं गीत वाजवलं जाते आणि खरोखरच आज बघितलं आपण भरपूर गर्दी पाहायला मिळते शिवमंदिरामध्ये. वसे परिसरामध्ये जर बघितलं तर तुंगारेश्वर हे सर्वात प्रसिद्ध असं मंदिर आहे ज्या ठिकाणी रात्रीपासूनच गर्दी सुरू झालेली आहे. राईट आर्म ओद विकेटनी वैभव. पुलचा फटका मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल नाही, एलिव्हेशन नाही या फटक्यामध्ये. एकच रन मिळेल मनोज याला. मनोज भरपूर वेळानंतर या ठिकाणी आपलं अकाउंट ओपन करताना दिसतोय. 5 बॉल नंतर अकाउंट ओपन करतो मनोज. टीमचा स्कोर होतोय 22 रन्स 22. फक्त तर जर बघितलं तर 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. 4 मध्ये 2 तरी मोठे फटके यायला पाहिजे तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकेल. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर भव्य 11 वॉकविल टीम. पकड अतिशय मजबूत ठेवलेली आहे. फिल्डिंग जर बघितली अतिशय चांगली जय मल्हार बालकोम टीमची आणि बॉलिंग जर आपण बघितलं तर नियंत्रित बॉलिंग आहे. विकेट टू विकेट बॉलिंग करताना दिसतोय जय मल्हार बालकोम टीम. बॉलिंग मार्कवर पुन्हा लॉंग रनअपनी बॉलिंग करतो वैभव. राईट आर्म ओ द विकेटनी मारा करेल. फुल टॉस बॉल. यावेळेस बघितलं आपण फ्लाईट जास्त दिली होती, एक मेजवानी दिली होती मात्र एक मेजवानी स्वीकार केली नाही बॅट्समन विशाल याने. लेग बायच्या रूपाने 1 रन जरूर मिळते आणि 1 रननी स्कोर पोहोचतोय 23 पर. हॉटेल तश्मिनी आपल्याच या ग्राउंडच्या बाजूला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तंदुरी कबाब किंवा फिश हे स्पेशल आहे त्याचा स्वाद घेऊ शकता. ओ पुन्हा एकदा सुरेख डिलावारी. काय जबरदस्त तंत्र वापरलेलं आहे बॉलर वैभव याने. मनोजसाठी जर बघितलं तर बॉल थोडंसं गती जास्त ठेवतोय आणि दुसऱ्या बॅट्समनसाठी बघितलं तर निश्चितच फिरकीचा मारा करताना दिसतोय हा बॉलर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. वैभव पुन्हा एकदा स्लोअर 1. यावेळेस बघितलं पुन्हा एकदा चेंज ऑफ द स्पेस. अप्रतिम डिलेवारी. जबरदस्त बॉलिंग करतोय. चतुराईवरी बॉलिंग याला म्हटलं जाते. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्कोर फक्त आणि फक्त 23 रन्स. अंतिम बॉल घेऊन जातोय बॉलर
वैभव. यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेगला मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. एकच रन मिळेल आणि 1 रननी स्कोर होतोय. 24 आणि 25 रनचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी जय मल्हार बालकुम टीम समोर. जानू में तर रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती असणार आहे की आपण ज्या बाईक आपण लावलेल्या आहेत कृपया व्यासपीठाच्या मागच्या बाजूला पार्किंग आहे. कृपया आपण बाईक व्यासपीठाच्या बाजूला पार्किंग करू नका. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला पार्किंग आहे. तसेच बाळकुम गावातील समाजसेवक सन्माननीय श्री रोहिदास नाना, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. रोहिदास पाटील MCA मान्यता झालेले पंच बाळकुम गावातील रोहिदास पाटील. सोनई मोरे मित्रमंडळ बाळकुमचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारा सामना आपण पाहतोय. पहिल्या तरातील दुसरा सामना जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम विपक्ष भाव्य 11 वाघबीळ. भाव्य 11 वाघबीळ या संघाने फलंदाजी करत असताना पहिल्या 5 षटकांच्या वेळी फक्त 24 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात आणि 25 धावांचं एक मापक असं आव्हान ठेवलंय जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघासमोर. तर सर्व खेळाडूंना नम्र विनंती असणार आहे की जर आपण मैदानाच्या आतमध्ये गार्ड चेंज केलात तर आपल्याला 3 धावाची पेनल्टी असणार आहे. आम्ही वारंवार या सूचना करत असतो. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. फक्त 25 रनचं टार्गेट असेल 5 ओव्हरमध्ये. जर बघितलं रिक्वायर रन रेट पाहिलं आपण तर फक्त 5चा आहे. सकाळपासून आपण बघतो रन्स होताना दिसत नाही या मैदानामध्ये आणि निश्चितच फक्त 25 रनचं टार्गेट कसं पूर्ण करेल याचं धावता निर्माण करण्यासाठी मायक्रोफोनवर येतात माझे सहयोगी समालोचक मित्र भरत पाटील. खूप सुंदर रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना DJ सँडी यावेळेस तर चला बघूया दुसऱ्या सत्राकडे. 25 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघासमोर. भाव्य 11 वाघबीळ या संघाने वैयक्तिक पहिलं आणि सांघिक परिषद हाताळण्यास सज्ज होतं गोलंदाज मनोज. तर सलामीची जोडी देते खेळपट्टी नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे सुजित, स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजेच वैभव.
30 चेंडू आणि 25 धावा. दरम्यान यावेळेस मनोज गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज, सामना करतोय वैभव. यावेळेस फुलटोस चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढतोय वैभव, सन्मान देतोय चेंडूला. दरम्यान एका धाव्याने स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेशा करतोय. धाव फलकाला सुरुवात करतोय जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या. दरम्यान वैभव एक नामांकित असा खेळाडू, बाळकुम नगरीतील एक चमकता हिरा म्हणून ज्याला संबोधलं जातं, तोच वैभव यावेळेस आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला. नुकत्याच झालेल्या मुंबईला अंडम बॉक्सच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता, तोच हा फलंदाज वैभव. दरम्यान यावेळेस सुजित हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढतोय. दरम्यान धावचीचा संभव, मात्र थोडासा फ्लंबवलं होते क्षेत्ररक्षक, त्याचाच फायदा उचलता नाही दोन फलंदाज. एक चिकी सिंगल घेतली जाते. नक्कीच धावा कमी आहेत याचं भान ठेवून हे दोन फलंदाज फलंदाजी करत असताना एकेरी धाव घेत धाव फलकाला हलतं ठेवण्याचं काम करत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा वैभव राईट ओव्हरचा मार करत असताना यावेळेस मनोज यावेळेस लेग कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा वेग इतका होता, बॅटचा फ्लो उघडण्याआधीच चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज असणारे त्यामध्ये भव्य 11 वाघबीळ या संघाला कमी धावांवरतीच रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. दरम्यान यावेळेस कुटुंब चेंडू, यावेळेस चांगला फटका, अप्पर कटचा स्ट्रोक. दरम्यान फक्त एकच धाव मिळते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान धावसंख्या पोहोचते 3 या धाव फलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळत असताना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल मनोजांना. कमी धावांमध्ये रोखावं लागेल आणि जास्तीत जास्त विकेट्स घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तीस चेंडू आणि 25 धावांचं आव्हान जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघासमोर. दरम्यान 5 चेंडू टाकण्यास सज्ज मनोज. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोनमध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. दरम्यान पहिल्या षटक मार्गस्थ शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज मनोज. सामना करतोय वैभव, एक आक्रमक फलंदाज. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढतोय. फुलरण्याचा चेंडू होता, फक्त दिशानेचं काम करतोय. दरम्यान एका धाव्याने षटक होतं इथे समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकात जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या बिनबाद 5 धावा. नक्कीच जे आपण कटआउट बघतायत मैदानामध्ये, स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, लॉंग ऑफला, त्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सन्माननीय श्री अनिल बाळकृष्ण पाटील यांच्याकडून. जे फलक आपण बघतोय बाउंड्री लाईनला, त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अप्रतिम आयोजन, तितकंच दर्जेदार नियोजन यावेळेस आपण बघतोय. सोनाई मरोळे मित्रमंडळ व बाळकुमचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 पर्व दुसरं. 24 संघांना प्राधान्य दिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक आहे 77,777 रुपये, तसेच आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे प्रथम पारितोषिक 77,777 व एक आकर्षक चषक. तसंच द्वितीय पारितोषिक 33,333 व एक आकर्षक चषक. तसेच तृतीय पारितोषिक 15,555 व आकर्षक चषक. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, कूलर, तसेच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून एक LED TV देण्यात येत आहे. महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री विजय जगन्नाथ पाटील यांचे इथे आगमन होत आहे. तसेच माजी नगरसेविका सन्माननीय सौ शारदा विजय पाटील यांचे इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत दादांचं आणि वहिनींचं. चला तर बघूया सामन्याकडे.
यावेळेस एक रंगतदार सामना, यावेळेस लेकट करण्याचा प्रयत्न होता वैभव याचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी यावेळेस रोमित एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव टाकतोय रोमित, म्हणजे चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा यावेळेस रिओ शॉट खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, डोळ्याचा पारणं फेडणारा फटका, चेंडू जातोय सी मारेशा पार, येतोय खणखणीत चौकार. यूपी वाला ठुमका लगा थँक्यू बीजे. यावेळेस वैभव ऑन फायर. रिव्हर्स शॉटचा मनसुबा आधीच फलंदाजाने केला होता आणि त्याच्यात यशस्वी ठरतोय. व्यवस्थित बॅटच्या पल्ल्यामध्ये चेंडू आणतोय, बॉलच्या रेषेमध्ये येतोय, डीप कव्हर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. तर 4 धावांनी वेगाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवरती. यावेळेस सन्मान देण्याचं काम करतोय वैभव. चांगल्या फलंदाजाची हीच भूमिका असते, खराब चेंडूचा समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्या. तर एका धावेने धाव फलक पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये. जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुंभ या संघाच्या धावा लागतात धाव फलकात बिनबाद 10 धावा. 25 धावांचा पल्ला गाठायचा आहे जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुंभ या संघाला. याचाच भान ठेवत असताना सलामीची आलेली जोडी सुजित आणि वैभव संत आणि सावध गतीने धावा जमवण्याचं काम करतायत. बिनबाद 10 एक चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघाला, एक चांगली सुरुवात म्हणजेच एक यशस्वी सुरुवात करून देत आहेत. दरम्यान यावेळेस रोमित थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना दिसतंय, थोडं अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण. दरम्यान यावेळेस भिरकावून दिला चेंडूला ऑन साईडला, डीप मिडविकेट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न, धावचिन्ह संभव. यावेळेस मात्र सुखरूप आपल्या यष्टांमध्ये परत आहेत हे दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळतं, सुजित आणि वैभव. दरम्यान 2 धावेने धावसंख्या पोहोचते 12 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी होते दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगला तालमेल आहे दोन फलंदाजांमध्ये, चांगला कॉम्बिनेशन आहे, त्याचाच प्रत्यय आपण बघतोय. 12 या धावसंख्येवरती पोहोचतोय जमलर संघ. दरम्यान पुन्हा एकदा रोमित, यावेळेस रिव्हर्स शॉटचा पवित्रा, यावेळेस सुद्धा चांगला अटेम्प्ट होता सुजिताचा, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1. आता मात्र अर्धा पल्ल गाठतोय जमलर स्पोर्ट्स बाळकुंभ हा संघ. दोन्ही फलंदाज एक आक्रमक रूप धारण करतायत, चांगले सेट झालेले आहेत फलंदाज. दरम्यान धावा लागतात धावा फलकात 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ, लवकरात लवकर सामना संपवण्याचा निर्धार केला करून आलेले हे दोन फलंदाज सलामीचे. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी यावेळेस पाहायला मिळतंय जमलर स्पोर्ट्स बाळकुंभ संघाकडून. दरम्यान यावेळेस रोमित शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज, सामना करतोय सुजित. यावेळेस फुल्लर रेंजचा चेंडू होता, फक्त दिशा देण्याचं काम यावेळेस सुजित याच्या मार्फत. शॉर्ट थर्डमॅन रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. दरम्यान धावा मिळतील त्या म्हणजे फक्त 1. यावेळेस सन्माननीय श्री राजू देशमुख यांचे इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत राजूदा. दरम्यान षटक समाप्त होते क्रमांक 2. 2 षटकांच्या अभावी धावा लागतात धाव फलकात जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुंभ या संघाच्या, त्या म्हणजे बिनबाद 14. एक चांगली मजल मारते जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुंभ हा संघ. चांगली सुरुवात करून देतोय सुजित आणि वैभव हे दोन फलंदाज. वैभव उर्फ टेट्या, टेट्याच्या नावाने हा प्रसिद्ध असलेला हा फलंदाज. बॉक्स टाईप असू द्या, अंडरआर्म क्रिकेट ओपनचे सामने असू द्या, लाईट बॉलचे सामने असू द्या, वर्तुळाकार मैदान असल्यावरती तर या फलंदाजाची क्षमता एक फलंदाजी पाहण्यायोग्य असते. बाळकुंभ गावाचा चमकता हिरा, कमी वेळामध्ये जास्त नाव कमावणारा हा खेळाडू वैभव उर्फ टेट्या यावेळेस जय मल्हार संघासाठी खेळत असताना एक चांगली फलंदाजी करतोय. दरम्यान 25 धावांचा पाठला करत असताना धावा लागतात धावा कधी 14. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा हव्यात विजयासाठी, त्या म्हणजेच 11 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्गप्रती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यास सज्ज, तर सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यास सज्ज गोलंदाज मनोज. एक अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र फलंदाजी व्यवस्थित करू शकला नाही आपल्या संघासाठी मनोज. यावेळेस गोलंदाजीचा भार स्वीकारलाय स्वतः आपल्या खांद्यावरती. राईट आर्म ओव्हरचा मारा, सामना करतोय वैभव.
यावेळेस फुलटच चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढतोय. शॉर्ट कव्हरिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या स्कोर बोर्डवरती म्हणजेच 15 धावा. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण युट्यूब वरती हे सामने लाईव्ह बघतोय. बाळकुम फोर्टी प्लसचे खेळाडू राजेश भोईर यांचे इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत राजेश भोईर. यावेळेस चांगला फटका डीप स्कॅलिग्रिझम मध्ये फक्त एकच धाव मिळते. दरम्यान धावसंख्या पोहोचते 16 या धावसंख्येवरती. दरम्यान यावेळेस मनोज पुन्हा एकदा राईट ओव्हरचा मारा करत असताना सामना करतोय वैभव. एक सेट झालेला फलंदाज. यावेळेस रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट, अप्रतिम फटका, डोळ्याचा पान फेडणारा फटका. यावेळेस आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना येतोय खणखणीत षटकार. वैभव ऑन फायर. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. यावेळेस षटकार. सुरेख फलंदाजी. यावेळेस षटंफुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. का प्रशंसा करत असतो मी या फलंदाजाची, त्याचाच प्रत्यय देत असताना अप्रतिम फलंदाजी करत असताना वैभव शांत डोक्याने फलंदाजी करत असताना. दरम्यान एका धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. आता फक्त आणि फक्त औपचारिक उरले. फक्त 2 धाव्यांची गरज असणार आहे. चेंडू बरेचसे शिल्लक आहेत, अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस विजयी चौकार षटकार पाहायला मिळेल का? यावेळेस हलक्या हाताने खेळून करतोय, झेल आहे आणि यावेळेस झेल बाद होतोय. वैभवाची खेळी संपुष्टात 23 या धावसंख्येवरती. खूप उशिराने आलेला हा पहिला हादरा वैभव यांच्या रूपाने. यावेळेस सुरेख गोलंदाजी. यावेळेस मनोज यांच्या रूपाने एक त्रिफळाची बाद करतो सुजित सारख्या सलामीचा फलंदाजाला. फलंदाजांचा चेंडू होता, लेकट करण्याचा प्रयत्न होता सुजित यांचा, मात्र खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्रिफळाची बाद होतोय, फर्निचर उद्ध्वस्त होतं. यावेळेस सुजित सारख्या फलंदाजाचा सलामीची जोडी यावेळेस डगआउट मध्ये धरण्याचं काम करतोय मनोज सारखा गोलंदाज. एक दिग्गज गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. तर यावेळेस वैयक्तिक पहिला सांघिक चौथा षटक घेऊन येतोय तो म्हणजेच गोलंदाज प्रथम सामना करतोय. यावेळेस राहुल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता राहुल याचा, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. राहुल यांच्याकडे खुशखबर, जर आपण षटकार लगावला तर 1000 रुपये पारितोषिक संजय पाटील यांच्याकडून.
यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. प्रथम चांगली गोलंदाजी करत असताना तसेच महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री विजय जगन्नाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर राहुल यांनी षटकार लगावला तर, कोणी षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढतोय, धावचीतचा संभव, मात्र पाहायचा आहे, पंचांचा इशारा येणं बाकीचं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजासाठी खुशखबर, महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री विजय जगन्नाथ पाटील यांच्याकडून. दरम्यान यावेळेस रत्नाकर स्ट्राईक साठी आहे, एक धावेची गरज असणारे. पाहूया दोन्ही स्टाईलनी हा सामना संपेल का. आकोटाबाई चेंडू शॉटॉन पूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि धावा मिळतील तर एक. आणि यावेळेस विजयी ठरतोय जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम हा संघ. हार्डलक भाव्या 11 वाघबीळ, खूप चांगला खेळ आपण दाखवला. तर यानंतर होणार सामना जय मल्हार स्पोर्ट्स नाणेफेक कोलकाता इंडियाच्या टॉस बॉक्स मध्ये. यार की है यारी सौ शारदा विजय पाटील यांच्या शुभ हस्ते वैभव यांना